मध्ये 41.34 कोटींची हे शिल्लक राहणार आहे असं आपलं बजेट आहे. त्याच्यात शासकीय ग्रँट्स बरोबरच आपण मनपाचं जे स्वरूप उत्पन्न आहे ते सुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपले जे मेजर सोर्सेस आहेत मालमत्ता टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो, त्याचबरोबर टाउन प्लॅनिंगमध्ये प्राप्त होणारे उत्पन्न, बाजार, स्थावर विभाग, आपले पाणी पुरवठा विभाग या सर्व विभागांमार्फत जे उत्पन्न आहे त्याची वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जरी आपले प्रॉपर्टी टॅक्सचे रेट्स आपण वाढवले नसले तरी अधिकाधिक ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपल्या टॅक्स रेटमध्ये आणि एफिशियंटली टॅक्स कलेक्शन केलं जाईल असं आमचं नियोजन आहे. येणारे जे आपले शासकीय ग्रँट्स असतील किंवा आमचं स्वतःचं बजेट आहे त्याच्यामधून अनेक आपण जे विविध विकासात्मक कामं जी आहेत ती घेतो आहोत. ती घेत असताना शहरातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी, त्याचबरोबर नागरिकांना आपण विविध सुविधा उपलब्ध करून म्हणजे एज्युकेशन असेल, हेल्थ आहे, गार्डन डिपार्टमेंट आहे, त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला म्हणजे महिला बाल कल्याण असेल, दिव्यांग असतील किंवा आपले मागासवर्गीय कल्याण निधी असेल, स्लम विभागाचा निधी असेल, त्या ठिकाणी आपण भरीव वाढ केलेली आहे. तसंच शहराच्या पर्यटन इम्प्रुव्हमेंटसाठी तसेच स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक विकासासाठी म्हणून सुद्धा यावेळेस आपण बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे. जे विविध शासकीय योजनांमध्ये मनपाचा जो हिस्सा आपल्याला देणं अपेक्षित असतं, त्याच्यामध्ये अमृत 2 योजना असेल, SBM असेल, जायकाचा जो आपला सिवरेजचा प्रकल्प होणार आहे तो असेल, अशा मेजर योजनांमध्ये मनपाचा जो हिस्सा आहे तो सुद्धा आपण त्याची तरतूद देखील आपल्या बजेटमध्ये केलेली आहे. एकूणच हा बजेट जो आहे आपल्या शहराला एक बेटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना अधिक बेटर सुविधा आणि क्वालिटी ऑफ लाईफ मिळेल याच्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये प्रयत्न केले. बजेटमध्ये कोणती नवीन योजना समाविष्ट आहे आणि एक आपण नवीन रेट तयार केला आहे नागपूरच्या ब्रँडिंगसाठी. एक नागपूरच्या ब्रँडिंगसाठी नाही, नागपूरमध्ये पर्यटनाचा जो विकास आहे त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या शहराचं एक वेगळं स्वतंत्र ब्रँडिंग असलं पाहिजे किंवा स्वतःच एक वेगवेगळी आपली जी पर्यटनाची ठिकाणं आहेत त्याच्या डेव्हलपमेंट केली पाहिजे. त्यासाठी आपण स्वतंत्र गेट जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्याचप्रकारे जसं सांगितलं की शहराचं सौंदर्यीकरण असेल त्यासाठी आपण यावेळेस स्वतंत्रपणे 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो. गार्डन विभागामध्ये, शिक्षण विभागामध्ये मोठी तरतूद जी आहे ती आपल्याला 23-24च्या बजेटच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हे केलेली आहे. एज्युकेशन इम्प्रुव्हमेंटसाठी आपण जे नवचेतना मिशन चालवत आहोत त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. अशा अनेक योजना ज्या आहेत सर्वसमावेशक म्हणजे सर्व लोकांना त्याचा फायदा होईल आणि ओव्हरऑल आपल्या प्रशासनाचं अधिक गतिमान होईल अशा अनेक योजना आपण आपल्या बजेटमध्ये घेतलेल्या आहेत.